महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरच्या मेडिगट्टा कालेश्वरम सिंचन प्रकल्पाची तेलंगणा सरकारकडून चौकशी केली जात असल्याने माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे। प्रकल्पातल्या अनेक पिलर्सना भेगा पडल्या आहेत, तर पाणी सोडण्यात येणाऱ्या धरणाच्या दरवाजांचं सिमेंट कॉन्क्रीट हे उखडलंय, तर 1.5 किलोमीटर लांबीचा रस्ता देखील उखडलाय। या प्रकल्पाची नेमकी काय अवस्था झालेली आहे याचा थेट मेडिगट्टा कालेश्वर इथनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। सिरोंचा तालुक्यातल्या नागरिकांचा विरोध मोडून काढून 3 वर्षात तेलंगणा सरकारने या भव्य प्रकल्पाची उभारणी केली। आशिया खंडात सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणून हा मेडिगट्टा कालेश्वरम प्रकल्प ओळखला जातो। महत्त्वाचं म्हणजे 80,000 कोटी रुपये खर्च करून 3 वर्षात बांधलेल्या या प्रकल्पाचा फोलपणा 2 महिन्यापूर्वी 21 ऑक्टोबरला उघड झाला आहे। हा प्रकल्प 2 राज्याच्या सीमेवर आहे आणि इथून पाणी थेट हैदराबादसह तेलंगणातल्या 10 जिल्ह्यात पाठवलं जातं। 10 लाख हेक्टर जमीन सिंचित करणारा हा प्रकल्प अशी या प्रकल्पाची ओळख आहे। या प्रकल्पाची अवस्था अशी झालेली आहे की या प्रकल्पाचे काही जे पिल्लर आहेत ते पिल्लर खचले आहेत। 80,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे। पूर परिस्थितीमुळे सिरोंचा तालुक्याला फटका बसला होता या प्रकल्पामुळे आणि आता या प्रकल्पाचा फोलपणा कसा उघड झाला हे मी तुम्हाला दाखवतो। भेगा पडलेले आहेत, अक्षरशः क्रॅक आलेला आहे। एवढा मोठा प्रकल्पाचा पिल्लर, असे 2 ते 3 पिल्लर जे आहेत त्या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत। त्यासोबतच जे दार आहे ते दारालाही भेगा पडलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पिल्लरवर या प्रकल्पावर उभारण्यात आलेला हा पूल आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता। महाराष्ट्र तेलंगणाला जोडणारा हा 1 किलोमीटर लांबी 1.5 किलोमीटर लांबीचा पूल आहे। हा पूलही समतोल आता दिसत नाही। हा पूलही काही प्रमाणात खचलेला आहे, अशी अवस्था आहे। एकूणच यामुळे तेलंगणातलं राजकारण धवळून निघालं होतं। विधानसभा निवडणुकीत यावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली की या प्रकल्पाच्या बांधकामामध्ये तत्कालीन के चंद्रशेखर राव यांच्या सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। येणाऱ्या काळात या प्रकल्पाच्या या फोलपणाचे नेमके काय पडसाद राजकीय आणि इतर गोष्टींमध्ये उमटतात हे आपल्याला पाहावं लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, मेडिगट्टा, महाराष्ट्र तेलंगणा सीमा, गडचिरोली। एका ब्रेकची वेळ झाली आहे। बघत रहा न्यूज 18 लोकमत।